मूळचा पंढरपूरचा असलेला आणि सध्या चिंचवडमध्ये वास्तव्य करणारा हा तरुण आहे संतोष पेहेकर। तो अभियंता असून तो एका नामांकित कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करतोय। त्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त फिरावं लागतं। हे करत असताना त्याच्या लक्षात आलं की सिग्नलच्या चौकात बरेच नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत। काही जण झेब्रा क्रॉसिंगवरच वाहनं थांबवतात, तर काही जण झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन वाहनं उभी करतात, तर काही जण हिरवा दिवा लागण्यापूर्वीच वाहनं पुढे रेटवतात। हे सगळं चित्र पाहून त्यानं चौकाचौकातील सिग्नलच्या ठिकाणी थांबून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याचं ठरवलं। गेल्यानंतर ह्या गोष्टी सुधारणा करण्यात काही मतलब नाही ना, तर जी गोष्ट होऊ नये म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला काय हरकत नाही। आम्ही सुरुवात केलेली आता या चौकामध्ये जवळपास 8 ते 9 महिने झाले आम्ही इथे काम करतो। याच्यामध्ये हा चौक झालं, खालचा चौक झालं, इकडचं थर्मॅकचं चौक झालं, इव्हन पिंपरीच्या चौकामध्ये करतो, चिंचवड स्टेशनच्या चौकामध्ये करतो। त्याच्या या उपक्रमाचं अनेक जण कौतुक करतायत। ट्रॅफिक काय कमी होणार नाहीये, पण याच्याकडे जो जबाबदारीने काम करणारा जो स्टाफ आहे तो स्टाफ इथे असला पाहिजे। त्याच्यामुळे हे ट्रॅफिक आहे तर ट्रॅफिक नक्कीच कमी होईल। वाहतुकीचे नियम हे दुसऱ्यांनी पाळण्यासाठीच असतात असा अनेकांचा समज असतो आणि अशा लोकांना समजावणं तसं अवघडच। संतोष हे काम आपुलकीनं करताना दिसतोय, म्हणूनच त्याच्या या विधायक कामाचं कौतुक करावं तेवढं थोडंच। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।